गेल्या वर्षी 3 जुलै 2023 रोजी विविध कामगार संघटनांतर्फे कामगारांच्या हक्कासाठी मोर्चा काढला होता। यावेळी विविध मागण्या मागण्यात आल्या, तसेच प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले होते। परंतु 1 वर्ष झाले तरी अद्यापही या मागण्या पूर्ण झालेल्या नाही। तसेच कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे। यासाठी काळी फीत बांधून पालिका कर्मचारी यांचा निषेध व्यक्त केला। 3 जुलै रोजी महानगरपालिका स्थापन होऊन 15 वर्ष पूर्ण झाली तरी देखील कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या सुटलेल्या नाही। कामगार मोर्चाला 1 वर्ष पूर्ण झाले तरी देखील अद्यापही ठेका कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही। अहोरात्र काम करून सुद्धा आपल्या हक्कांसाठी त्यांना झटावे लागतंय। यासाठी 3 जुलै रोजी काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला आहे। कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या, अधिक भत्ता यासारख्या सुविधा मिळतात, परंतु ठेका कर्मचाऱ्यांना कोणत्याही सेवा सुविधा मिळत नाही। ओबीसी जनगणना, निवडणुकीची कामे असे विविध कामांमध्ये ठेका कर्मचाऱ्यांचा पुढाकार राहिलेला आहे। तसेच अनेकदा कामाची वेळ नसल्याने रात्री उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे। यासाठी हा निषेध व्यक्त केला आहे। तसेच भरती प्रक्रिया होत नसेल तर किमान ठोक वेतन द्या, अशी मागणी कर्मचारी करीत आहे। तर याबाबत निषेध करत ठेका कामगारांनी एकत्रित येऊन विरार पूर्व महानगरपालिका मुख्यालयाबाहेर निषेध केला। यावेळी कामगार नेते, स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष राजू पाटील, समन्वयक हार्दिक राऊत, मनसे कामगार सेना पदाधिकारी मिलिंद साळवी उपस्थित होते। सर्वप्रथम मी प्रशासनाला महापालिका स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो। पण दुर्दैव आहे की ह्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या बद्दल किती अनावस्था आहे ती आम्हाला इथे निदर्शनास आली। सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानतो। राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला। मनसेचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे। राजाराम मुळीक, राष्ट्रवादी जनरल कामगार संघटना, त्यांचंसुद्धा आम्हाला पाठिंबा आहे। स्थानिक कामगार संघ अध्यक्ष माननीय श्री राजीवजी पाटील हे स्वतः इथे उपस्थित होते। कामगारांच्या प्रश्नांसाठी गेली 3 दशकं ज्वलंतपणे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये धडाडणारे असं आमचे नेतृत्व कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जर वेळ पडली तर मनसेच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मनसे स्टाईलसुद्धा आंदोलन करू। का तुम्ही बघितलं आहे, आम्ही 1 वर्षापूर्वी आंदोलन केल्यानंतर त्यावेळेला प्रशासनाने, कमिशनने आम्हाला आश्वासन दिलेलं की टप्प्याटप्प्याने काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू। काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत, पण हे जे ठेका कर्मचारी आहेत त्यांना रोजंदारीवर घ्या ही आमची मागणी होती। त्या मागणीला अजूनही साथ दिलेली नाही प्रशासनाने। त्यासाठी आम्ही परत म्हणणार आहोत, प्रशासनाची आम्ही मिटिंग घेणार आहोत। आम्ही शासनाकडनं एवढं इच्छितो की हे जे कर्मचारी जे गेले कित्येक वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये आहेत की जे ठेक्यामध्ये आहेत त्यांना रोजंदारीवर घ्यावं। काही काना आकृतीबंधाप्रमाणे त्यांच्या पदावर नियुक्ती करावं आणि नियुक्ती करताना यांना प्रायोरिटी द्यावी। एज बार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयामध्ये शिथिलता आणावी अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्की शासनाबरोबर मांडू। याबरोबरच कितीतरी मोठ्या प्रकारचे कर्मचाऱ्यांकडनं कामं करून घेतात। एक मोठं काम कर्मचाऱ्यांकडनं करून घेतलेलं आहे ते म्हणजे हाऊस टॅक्सच्या सर्वेचं काम, आणि ते केलं असताना कर्मचाऱ्यांना भत्ता दिला नाही। आणि हाऊस टॅक्सचा जो सर्वे केला तो कुठल्या तरी एका बाहेरच्या एजन्सीनी केला असा खोटा डाटा बनवून त्या एजन्सीला 20 करोडच्या वर त्याचं बिल बनलेलं आहे आणि त्यातला 7 करोड दिलेले आहेत। त्यामुळे मी याची इन्क्वायरी शासनाने करावी, ईडी मार्फत करावी अशी मी मागणी करतोय आणि या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि हे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत त्यांना समूळ खुडून टाकावे असं माझी ठाम मागणी आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।